बॉबी पिन तर असतंच आणि त्याचा उपयोग आपण आपले हेअर व्यवस्थित सेट करण्यासाठी करतो। पण कधी विचार केला आहे का, या छोट्याशा बॉबी पिनचा उपयोग करून आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम इझिली सोडवू शकतो। तर हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बॉबी पिनशी रिलेटेड खूप सुंदर उपयोग शेअर करणार आहे, जी नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बरेचदा काय होतं की जर का आपल्या किचनमध्ये डब्यांची कमी असेल तर मार्केटमधून कुठलेही पॅकेट्स विकत आणले की मग ते पॅकेट्स एकदा की खोलले गेले की ते पॅकेट्स पॅक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो। बरेचदा त्या पॅकेट्सला पॅक करण्यासाठी आपण स्टॅपलर पिनचा उपयोग करतो, नाहीतर बाइंडर क्लिपचा उपयोग करतो, रबर बँडनी देखील बरेचदा पॅकेट पॅक करतो। तर काही दिवसा अगोदर मी तुमच्यासोबत बाइंडर क्लिपचा खूप मस्त उपयोग शेअर केला होता, तर तो उपयोग मला सर्वात सोपा वाटला कारण त्याने पॅकेट ओपन करणे किंवा क्लोज करणे मला खूप इझी वाटते। पण आता माझ्याकडे बाइंडर क्लिप नव्हता, तर इथे तुम्ही बॉबी पिनचा उपयोग करून देखील पॅकेटला खूप चांगल्या प्रकारे पॅक करू शकता। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पॅकेटला तुम्हाला रॅप करायचं आहे आणि अशा प्रकारे बॉबी पिन लावून तुम्ही पॅकेटला इझिली पॅक करू शकता। त्यामुळे पॅकेटमध्ये हवा देखील जाणार नाही आणि त्यातली वस्तू देखील सांडणार नाही। स्पेशली ही ट्रिक आपल्याला प्रवासात नक्कीच उपयोगी पडेल। बरेचदा आपण प्रवासात काय करतो की वेफर्सचे पॅकेट वगैरे विकत घेतो आणि मग ते पॅकेट खोलले की त्यातली वस्तू वगैरे उरली की थोडंसं पॅकेटला हलकं पॅक करतो आणि आपल्या पर्समध्ये टाकतो। त्यामुळे त्यातली वस्तू बरेचदा पर्समध्ये देखील सांडते, नाहीतर मग वस्तू खराब होते। मग अशा वेळेस आपल्या पर्समध्ये एक दोन बॉबी पिन जर असला तर त्याचा उपयोग करून आपण अशा प्रकारे पॅकेटला पॅक करू शकतो। जर का आपल्याकडे अशा प्रकारचा चेन ब्रेसलेट असेल ना, तर त्याला घालायला भरपूरसा वेळ लागतो, कारण बरेचदा तो आपल्या साईजनुसार मोठा असतो, आपल्या साईजनुसार त्याला घालावं लागतं आणि अशा वेळेस मग कुठेतरी आपला हात ठेवून आपल्याला घालावा लागतो, कारण वारंवार घालताना जी चेन असते ना ती हातावरून घसरून जाते। त्यामुळे हे ब्रेसलेट घालायला आपल्याला भरपूरसा वेळ लागतो। मग अशा वेळेस तुम्ही बॉबी पिनचा उपयोग करून अगदी सेकंदामध्ये हे ब्रेसलेट घालू शकता। तर त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॉबी पिन या चेनच्या एका होलमध्ये फसवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता किती इझिली तुम्हाला जेवढा टाईट ब्रेसलेट घालायचा आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। तर नेक्स्ट टाइम जेव्हाही तुम्हाला ब्रेसलेट घालायचा असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। बरेचदा काय होतं की आपल्याकडे असे भरपूरसे ड्रेस असतात, त्याचा जो गळा असतो ना खूप डीप असतो। आता तुम्ही बघू शकता मी इथे एक टॉप वेअर केला आहे, याचा गळा खूप डीप आहे। हा टॉप मी ऑनलाईन मागवला होता, त्यामुळे मला काही चेक करता आलं नाही। मग अशा वेळेस जर आपण असे टॉप घातले तर आपली ब्रेसलाईन दिसू शकतं, मग ते दिसायला घाण दिसतं। त्यासाठी बरेचदा आपण आतल्या साईडला स्पेकेटी वगैरे वेअर करतो, तर त्यासाठी देखील तुम्ही बॉबी पिनचा उपयोग करू शकता। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गळ्याचा जो भाग आहे ना तो व्यवस्थित हाताने पकडून घ्यायचा आहे, मीन्स फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पकडायचा आहे आणि त्यामध्ये बॉबी पिन फसवायची आहे। आणि बघू शकता किती इझिली जो डीप गळा आहे तो एकदम छोट्या गळ्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्याला एक डिझायनर लुक देखील आलेला आहे। अगदी वाटतच नाही की आपण या गळ्याला बॉबी पिन लावलेली आहे, दिसायलाही अगदी छान दिसत आहे आणि आपला जो डीप गळ्याचा प्रॉब्लेम होता तो देखील सॉल्व्ह झालेला आहे। तर अशा प्रकारे अर्जन्सीमध्ये तुम्ही हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता। शेवटी आपल्या प्रत्येकाच्या घरी टूथपेस्टची हालत अशी काय झाली असते, तरी देखील आपण वारंवार त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यातून काहीतरी निघेल आणि नाही निघालं की मग हा पेस्ट डस्टबिनमध्ये फेकून देतो। मग इथे देखील तुम्ही बॉबी पिनचा उपयोग करू शकता। त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टूथपेस्टला बॉबी पिन लावायची आहे आणि वरच्या साईडला दाबून ओढून घ्यायची आहे। त्यामुळे जेवढी काही उरलेली पेस्ट असेल ना ती वरच्या साईडला खिचल्या जाईल आणि त्यानंतर ती खाली जाणार नाही, यासाठी खालचा जो भाग आहे पेस्टचा तो व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला बॉबी पिन व्यवस्थित अटॅच करून ठेवायची आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही संपलेला टूथपेस्ट देखील 2 दिवस चालवू शकता। तर नेक्स्ट टाइम टूथपेस्ट फेकण्याआधी हा हॅक नक्की ट्राय करा। अशा प्रकारचा छोटा खिळा जर आपण बोटाने पकडून कुठेही ठोकायला गेलो तर आपल्या हाताला हतोडी लागू शकते। तर त्यासाठी देखील तुम्ही बॉबी पिनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता।
तर सर्वात प्रथम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खिळा बॉबी पिन मध्ये अशा प्रकारे फसवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॉबी पिनला व्यवस्थित दाबून या खिळ्याला कुठेही आता तुम्ही ठोका, इझिली हा खिळा कुठल्याही सरफेसवर तुम्ही ठोकू शकता। खूप इझी हॅक आहे। नेक्स्ट टाइम जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचा खिळा कुठेही ठोकायचा असेल ना, तर हा हॅक नक्कीच ट्राय करा। एक ते एक खिळा वाकडा ठोकला देखील जाणार नाही आणि तुमचं काम देखील पूर्ण होईल। सहसा या ज्या बॉबी पिन असतात ना, आपण केसांना डायरेक्टली वापरतो। तर इथे मी बॉबी पिनला डेकोरेट करण्याची अगदी सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मार्केटमध्ये असे वेगवेगळे स्टिकर्स उपलब्ध असतात ज्याला ऑलरेडी ग्लू अटॅच असतो। फक्त हे स्टिकर्स काढायचे आहे आणि कुठलेही वस्तू डेकोरेट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर माझ्याकडे अशा प्रकारचे मोतीचे स्टिकर्स होते। मार्केटमध्ये वेगवेगळे स्टोन असलेले स्टिकर देखील उपलब्ध असतात। तर बघू शकता किती इझिली मी अगदी सेकंदामध्ये या क्लिपला डेकोरेट केलेला आहे। आता दिसायलाही छान दिसत आहे आणि बनवायलाही अगदी सेकंद लागलेला आहे। मला हे बॉबी पिन माझ्या मुलीच्या केसांना लावायचं होतं, त्यामुळे मी याला डेकोरेट केलं। तर तुम्हाला मी लावून दाखवते, बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने देखील तुम्ही घरच्या घरी बॉबी पिनला अशा प्रकारे डेकोरेट करू शकता। सेलो टेपला सुद्धा तुम्ही बॉबी पिनच्या हेल्पनी व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवू शकता। बरेचदा तुम्ही बघितलं असेल, सेलो टेपचा जो स्टार्टिंग एंड असतो ना, तो आपल्याला लवकर मिळत नाही। तो सेलो टेपला खूप चांगल्या प्रकारे चिपकलेला असतो। जसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, तो एंड मला नखाने शोधावा लागत आहे आणि खूप जास्त सेलो टेप फिरवल्यानंतर तो मला मिळालेला आहे। मग त्या जागी जर आपण एखादी बॉबी पिन चिपकवून ठेवली ना, तर तो भाग आपल्याला डायरेक्टली दिसेल आणि आपल्याला गोल गोल फिरवून तो शोधावा लागणार नाही। तर अशा प्रकारे देखील तुम्ही सेलो टेपला व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवू शकता। बरेच जणांना रेग्युलर बुक वाचायची सवय असते। मग अशा वेळेस पूर्ण बुक तर आपण वाचत नाही, काही पेजेस वाचतो आणि मग जो शेवटचा पेज असतो ना, सहसा जिथपर्यंत आपण वाचला आहे तो पेज फोल्ड वगैरे करायची सवय असते। नाहीतर आजकाल मार्केटमध्ये त्यासाठी बुकमार्क देखील उपलब्ध आहे। जर तुमच्याकडे बुकमार्क नसेल तर तुम्ही घरच्या घरी बॉबी पिन पासून सुंदरसं बुकमार्क रेडी करू शकता। तर इथे मी काय केलं की जे बॉबी पिन असतं ना, त्याला एक लेस अटॅच केलेली आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल। आणि जेव्हाही मी बुक वाचते तर जिथपर्यंत बुक वाचला आहे त्या पेजला फोल्ड न करता त्यामध्ये अशा प्रकारे छोटीशी बॉबी पिन घालून ठेवते। वरच्या भागाला लेस अटॅच केलेली असल्यामुळे कुठे बॉबी पिन टाकली हे देखील दिसून येते। या व्यतिरिक्त बुकचा जो शेप आहे तो देखील खराब होत नाही। बॅग थोड्याशा जरी जुन्या झाल्या किंवा त्याच्या चेनची क्वालिटी चांगली नसेल ना, तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल, बॅगचा जो रनर असतो ना, त्याला जे हँडल अटॅच असतं ते तुटतं। मग ती चेन बंद करायला किंवा खोलायला खूप त्रास होतो। मग त्यासाठी देखील तुम्ही बॉबी पिनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता। तसं तर आजकाल वेगवेगळे हॅक्स उपलब्ध आहे, पण मी आता बॉबी पिनचा उपयोग तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे हा हॅक सांगितला आहे। तर आपल्याला जे रनर आहे ना, त्याच्या होलमध्ये हे बॉबी पिन फसवून ठेवायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती इझिली बॅगची जी चेन आहे ते ओपन करणे किंवा क्लोज करणे इझी झाले आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे छोट्याशा बॉबी पिनचा उपयोग करून देखील तुम्ही रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम इझिली सोडवू शकता। तर आय होप मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा।